असारे सारमत्तिनो सारेच सारदस्सिनो ते सारं नाधिगच्छन्ति मिच्छा संकप्पगोचरा सारच्च सारतो यत वा असारच्च असारतो ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकप्पगोचरा। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणप्रेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये या उपोषद दिनी आपल्या जिजाऊ नगर येथील सम्राट अशोक ध्यान साधना केंद्र या ठिकाणी आपल्या नित्यनेमाच्या धम्मसंस्काराला अनुसरून उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी एक विशेष भगवंताची देशना आपण श्रवण करणार आहोत। मागच्या धम्मदेशनेच्या वेळेस आपल्या विशाखाताईने सारीपुत्त भंतेंच्या संदर्भामध्ये धम्मदेशना द्यावी असा प्रश्न केला होता। तर त्यालाच अनुसरून आज आपण सारीपुत्त भंतेंचं जे जीवनचरित्र आहे आणि महामोगदलम भंतेचं जीवनचरित्र आहे, कारण दोघांचं जीवनचरित्र सेम आहे, सारखंच आहे। एकांचं चरित्र जर वाचलं तर त्यांच्या चरित्रामध्ये यांचं चरित्र आणि यांच्या चरित्रामध्ये त्यांचं चरित्र आपल्याला पाहायला मिळते। भगवंताच्या काळामध्ये तसं असंख्य उपासक होते, असंख्य उपासिका होत्या, असंख्य भिक्खू होते, असंख्य भिक्खुनी होत्या, पण सर्वच काही अजरामर नाही आहे किंवा सर्वांचंच नाव इतिहासामध्ये काही नाही। तर काही मोजके उपासक होते, मोजक्या उपासिका होत्या, मोजकेच भिक्षू होते आणि मोजक्याच भिक्खुनी होत्या, ज्यांना अंशी अग्रश्रावक असं बौद्ध साहित्यामध्ये आपण म्हणतो। तर त्यामध्ये काही भिक्षू होते, काही भिक्खुनी होत्या, काही उपासक होते आणि काही उपासिका सुद्धा होत्या। तर भिक्षूंमध्ये विशेष रूपाने ज्यांना भगवंतांच्या नंतर जर प्रज्ञेमध्ये कोणी अग्र असेल तर ते सारीपुत्त भंते। त्यानंतर रिद्धिसिद्धी जे बल आहे, तर त्या रिद्धिसिद्धी बलामध्ये भगवंताच्या नंतर जर अग्र कोणी असेल तर ते महामोगदलान भंते। त्यानंतर आनंद भंते बहुश्रुत व्यक्तिमत्व, जसं आपण आपल्या भाषेमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतो कोणाला, की याला सर्वच काही जमत असते, बहुश्रुत वेगवेगळ्या प्रकारच्या कला संपादन करणार, तसं आनंद भंतेंना बहुश्रुत भिक्खूंमध्ये अग्रस्थान दिलं होतं। उपली नावाच्या भंतेंना विनयामध्ये भगवंताने अग्रस्थान दिलं होतं। अनिरुद्ध भंतेंना
दिव्य चक्षु ज्ञानामध्ये अग्रस्थान भगवंताने दिलं होतं. असे अनेक भिक्षू वेगवेगळ्या गुणाने परिपूर्ण होते. जसं भिक्खुनीमध्ये पटाचारा नावाची जी स्त्री जेव्हा भिक्खुनी बनते तर तिला भगवंताने विनयामध्ये अग्रस्थान दिलं. जसं इकडे उपाली होते तसं भिक्खुनीमध्ये पटाचारा होते. किसा गौतमीचं वृक्ष चिवर घालण्यामध्ये म्हणजे जीर्ण चिवर घालण्यामध्ये अग्रस्थान तिला भगवंताने दिलं होतं. कारण जीवनाच्या संदर्भामध्ये तिच्या सर्व इच्छा आकांक्षा मेलेल्या होत्या. तिनं सर्व इच्छा आकांक्षाचा त्याग केला होता आणि त्यामुळे अत्यंत जीर्ण चिवर वृक्ष चिवर ती घालत असे. किसा गौतमी तिला अग्रस्थान भगवंताने दिलं. राजा बिंबिसाराची पत्नी मल्लिका राणी ही प्रज्ञेमध्ये अग्र होते. जेव्हा ती भिक्खुनी बनते तर भिक्खुनी बनल्यानंतर खेमा राणी राजा प्रेषिताची पत्नी खेमा आणि राजा बिंबिसाराची पत्नी खेमा आणि प्रेषिताची राणी मल्लिका. तर बिंबिसाराची जी पत्नी असते तिचं नाव असते खेमा. तर ती प्रज्ञेमध्ये अग्र असते. म्हणजे इकडे जसे सारीपुत्त बनते असतात तसं इकडे खेमा नावाची भिक्खुनी असते. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भिक्खू असतात. जसं उपासिकेमध्ये माता विशाखेला भगवंताने महाउपासिका म्हणून गौरव केलेला आहे. अन्य कोणीही या संसारामध्ये महाउपासिका उपासक किंवा महाउपासिका नसते. बुद्ध शासनामध्ये फक्त एकच महाउपासिका असते आणि एकच महाउपासक असतो. म्हणजे जोपर्यंत बुद्धांचं शासन आहे तोपर्यंत माता विशाखाची महाउपासिका असेल आणि बुद्धाचं शासन जोपर्यंत आहे तोपर्यंत केवळ अनाथ पिंडकच महाउपासक असेल. आता आपण म्हणतो कोणाला पण ही महाउपासिका ती महाउपासिका, ॲक्च्युली तसं काहीही नाही. ते महाउपासिका नाहीत सुद्धा. आणि महाउपासिकेची जी पात्रता असायला पाहिजे तर त्याच्यामध्ये बिलकुल नाही सुद्धा. मनुष्य किती जरी म्हणत असेल परंतु बुद्ध तत्वज्ञानाचा आधार जर घेतला आणि बुद्ध तत्वज्ञानाच्या कसोटीमध्ये जर त्यांना बसवलं तर 0% मध्ये त्यांची श्रद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे कोणी कितीही जरी म्हटलं की ही महाउपासिका आहे तो महाउपासक आहे तरी सुद्धा ते महाउपासक आणि महाउपासिका होऊ शकत नाही. कारण त्याचे तशा प्रकारच्या पारमिता पूर्ण असाव्या लागतात. अशा पद्धतीने उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुनी भगवंताने अशा प्रकारचे अंशी अग्रश्रावक सांगितलेले आहे. तर आजच्या देशनेमध्ये आपण सारीपुत्त आणि महामोग्गलायन यांच्या संदर्भामध्ये बघणार आहोत. तर सारीपुत्त आणि महामोग्गलायन जे राजगृह जवळच त्यांचं छोटे छोटे खेडे असतात. एकाचं म्हणजे सारीपुत्तांचं एक गाव असतं आणि कोली ज्यांचं महामोग्गलायन हे नाव असतं. सारीपुत्तांचं पूर्वीचं नाव उपतिष्य असतं आणि महामोग्गलांचं पूर्वीचं नाव कोलित असते. तर सारी आणि कोलित अशा प्रकारचे 2 गाव असतात, 2 जनपद असतात. अत्यंत धनवान असतात हे दोनही ब्राह्मण कुळामध्ये दोघाचा सुद्धा जन्म झालेला असतो आणि 7 पिढ्यापर्यंत त्यांची मैत्री असते. हे दोघं लहानाचे मोठे होतात. यांचा जन्म सुद्धा एकाच दिवशी होत असतो आणि समान कुळामध्ये जन्म होत असल्यामुळे ते मित्र असतात. खेळायला सुद्धा सोबत जाणे, शिक्षणाला सुद्धा सोबत जाणे, क्रीडा करण्यासाठी सुद्धा सोबत जाणे, म्हणजे सर्व प्रकारचे जे काही कार्य करायचं असतं तर ते अगदी सोबतच ते करत असतात. एक वेळेस त्यांच्या गावामध्ये एक मेला लागत असतो. म्हणजे दरवर्षीप्रमाणे त्या काळामध्ये सुद्धा आजही काही विशिष्ट कालावधीमध्ये बघा मेले लागतात. आजही लागतात, काही काळामध्ये लागत होते. तर हे मेला बघायसाठी म्हणजे जात असतात. तर त्या मेल्यामध्ये एक नाटक असतं. तर ते दरवर्षी असते. हे सुद्धा ते नाटक बघण्यासाठी जातात आणि नाटक बघत असताना हसण्याचा प्रसंग असेल तर दोघंही हसत असतात. गंभीर होण्याचा प्रसंग असेल तर दोघंही गंभीर होत असतात. दान देण्याचा प्रसंग असेल तर दोघेही दान देत असतात. म्हणजे प्रत्येक जण
समान रूपाने ती कृती करत असतात. याच्याकडे हत्ती असतात तर यांच्याकडे घोडे असतात. म्हणजे सारीपुतांकडे असंख्य हत्ती असतात, यांच्याकडे घोडे असतात, यांच्याकडे रथ असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सुखसुविधा त्यांच्या म्हणजे त्या काळामध्ये असणाऱ्या धनसंपत्तीला अनुसरून असत असतात. दोघेही मित्र असतात. एक वेळचा प्रसंग, ते जेव्हा त्या उत्सवामध्ये जातात परंतु दोघेही हसत नाहीत, दोघेही दान करत नाहीत, दोघे अत्यंत गंभीर असतात. मग सारीपुत्त विचारते त्यांना, म्हणजे उपतिष्याला खोलीत विचारतो की आज काय तू हसला नाही, आज काय तू गंभीर झाला नाही, आज काय तू दान सुद्धा दिलं नाही. तर तो म्हणतो हो. मग तू सुद्धा दिलं नाही, तू सुद्धा हसला नाही, मग नेमकं काय आहे? तर तो म्हणतो की हे जे जीवन मला असं वाटतं ते तर एकदम क्षणभंगूर जीवन वाटते, याच्यामध्ये मला तर काय सत्यता वाटत नाही आहे. आणि आपण जर असंच जीवन जगत असेल तर आपल्या जीवनाला काही लाभ आहे का, आपल्या जीवनाचा काही फायदा आहे का? मला तरी असं वाटतं की आपल्या जीवनाचा कुठलाही फायदा नाही. असा दोघांच्याही मनामध्ये समान विचार उत्पन्न होत असतो. मग ते विचार करतात की असं जर असेल तर आपण संसाराचा त्याग केला पाहिजे. आणि दोघेही सोबत संसाराचा त्याग करत असतात. त्यांच्या सोबत 500 नौकर दोघांच्या सोबत असतात. ते त्यांना सांगतात की सर्वच्या सर्व तुम्ही रथ घोडे घेऊन जा, आम्ही आता परिवारामध्ये काही येणार नाही. आमच्या माता पित्यांना तुम्ही सांगा की आम्ही प्रवर्जा घेण्यासाठी जात आहोत. तर त्या काळामध्ये राजगृहामध्ये जे 6 त्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध असे तीर्थकार होते, तत्ववेते होते. त्यापैकी एक संजय वेलटीपुत्त नावाचा एक तत्ववेता होता. तर या संजय वेलटीपुत्ताकडे तसं तर ते वेगवेगळ्या म्हणजे गुरुकडे जायचे, वेगवेगळ्या गुरुकडे शिकायचे, परंतु संजय वेलटीपुत्ताकडे जाऊन ते त्यांचं ज्ञान आत्मसात करत असतात. अगदी पहिल्याच उजळणीमध्ये सर्वच्या सर्व त्यांना अगदी मुखोगत होत असते. कारण हुशार असतात, बुद्धिमान असतात, ज्ञानी असतात. आणि मग ते असं म्हणतात की आणखी तुमच्याकडे काही शिकण्यासारखं आहे का? तर ते संजय वेलटीपुत्त म्हणतात की आमच्याकडे आणखी काही शिकण्यासारखं नाही. तर मग ते पुन्हा दुसऱ्या गुरुकडे जातात, त्यांना काही प्रश्न विचारतात, स्वतःच प्रश्न विचारतात. त्यांना जर नाही आले तर त्याची उत्तरं स्वतःच देत असतात. आणि ते विचार करतात की जाऊ द्या, आता फिरून काही उपयोग नाही आहे, आपण यांच्याकडेच राहू. त्यांच्यासोबत 250 शिष्य त्यांचे असतात आणि त्यांच्यासोबत ते राहतात. एक वेळचा प्रसंग, जेव्हा भगवंताला ज्ञान प्राप्त होते आणि भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश देत असतात. उपदेश दिल्यानंतर त्या 5 परिवर्जकापैकी जे अश्वजित नावाचे भंतेजी असतात, तर ते भंतेजी राजगृहामध्ये भिक्षाटन करण्यासाठी जात असतात. तर भिक्षाटन करण्यासाठी गेल्यानंतर सारीपुत्त सुद्धा त्या नगरामध्ये असतात. जेव्हा अश्वजित भंतेंना ते पाहतात तर पाहिल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये एवढा प्रसन्न भाव उत्पन्न होतो आणि ते विचार करतात की अरे, हा भिक्षू अत्यंत प्रसन्न आहे, याची कांती अत्यंत प्रसन्न आहे, याची चालण्याची ढब अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे, चिवर परिधान करण्याची पद्धत याची वेगळ्या पद्धतीची आहे. नक्कीच याला संसारातील काहीतरी सुखाचा अनुभव झाला पाहिजे, अशा प्रकारे ते विचार करतात. आणि आपण यांना विचारलं पाहिजे की तुमचा गुरु कोण, तुम्ही कुठल्या तत्वज्ञानाला मानता, म्हणजे काय तुमचे सिद्धांत आहे, तुमच्या गुरुचे काय सिद्धांत आहेत. पण लगेच त्यांना वाटतं की अरे, सध्या हे भिक्षाटन करत आहे आणि भिक्षाटन करत असताना आपण कुठलाही प्रश्न काही विचारू नये, ही योग्य वेळ नाही आहे. आणि ते थांबतात, असुजीबद्ध भिक्षाटन करतात आणि एका झाडाखाली ते बसणार की लगेच सारीपुत्त म्हणते एक आसन टाकतात. त्यांच्याकडे जे आसन असतं त्या आसनावर त्यांना बसण्यासाठी विनंती करतात. अस्वजित बनते बसतात, भोजन करतात. भोजन झाल्यानंतर आपल्या जे काही त्यांच्याकडे पाणी असतं कमंडलूमध्ये, तर ते त्यांना पाणी देतात. आणि पाणी दिल्यानंतर हात धुतल्यानंतर त्यांना प्रश्न करतात की बनते, आपले गुरु कोण, आपल्या गुरुचा काय सिद्धांत आहे, कुठले तत्व तुमच्या गुरुचे आहे, असं ते विचारतात. तर अस्वजित बनते विचार करतात की हे दुसऱ्या तत्वामध्ये जीवन जगणारे आहेत आणि यांना जर आपण सांगितलं तर ते काही बरोबर नाही. तर ते म्हणतात की मी नवीन आहे आणि नवीन असल्यामुळे मला काही जास्त उपदेश तुम्हाला देता येणार नाही. तेव्हा
सारिपुत्त भंते म्हणतात, म्हणजे उपतिष्य, की मला अधिक उपदेश देण्याची काही गरज नाही. तुम्ही संक्षिप्तपणे अगदी एक गाथा जरी मला सांगितले तरी सुद्धा मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. असं म्हटल्याबरोबर अस्वजित भंते बघा एक गाथा त्यांना सांगत असतात. एच धम्मा हेतुपभवा, म्हणजे हा जो धम्म आहे या धम्माला काहीतरी हेतू आहे, काहीतरी कारण आहे. कारणाशिवाय भगवंताचा धम्म नाही आहे. भगवंताने धम्माचं कारण सांगितलं आणि त्या कारणाचा शोध घेतला, त्या कारणाला नष्ट करण्याचा मार्ग सांगितला. ही गाथा म्हटल्याबरोबर ज्याप्रमाणे पांढऱ्या वस्त्रावरती कुठल्याही प्रकारचा कलर टाकल्यानंतर पांढरं वस्त्र जसा रंग धारण करते, अगदी त्या क्षणामध्ये सारिपुत्त भंतेंना गाथा म्हटल्याबरोबर अधिक भंते तुम्ही काही बोलू नका, याचा विस्तार सुद्धा करू नका, ते असं म्हणतात. आणि त्यांना श्रोतापती फलाची प्राप्ती होत असते, कारण त्यांची प्रज्ञा आघाद असते. गाथा ऐकल्याबरोबर ते श्रोतापन्न होत असतात. भंतेंना प्रणाम करतात, वंदन करतात आणि त्यांना सांगतात की भंते, आम्ही लवकरच आपल्या गुरुला भेटण्यासाठी येणार आहोत. गुरु कुठे राहतात तर वेळुवनामध्ये राहतात असं म्हटलं आहे. लगेच ते पुन्हा इकडे सारिपुत्ताकडे येतात, महामोगलांकडे येतात, म्हणजे कोलितकडे येतात. आणि कोलित जेव्हा त्यांना पाहतो तर त्यांना पाहिल्याबरोबर तो सुद्धा अत्यंत प्रसन्न होतो आणि म्हणतो की अरे मित्रा, तुला धम्म सापडला का, तुला सत्य सापडलं का, कारण तुझी कांती आज अत्यंत प्रसन्न आहे, तू आनंदी दिसत आहे. तर तो म्हणतो हो मित्रा, मला आज धम्म सापडलेला आहे. आणि ज्या पद्धतीने अस्वजित भंते गाथा म्हणतात तीच गाथा सारिपुत्त भंते म्हणतात. अगदी ती गाथा म्हटल्याबरोबर महामोगलान भंतेला सुद्धा श्रोतापती फलाची प्राप्ती होत असते. ते म्हणतात की अरे, एवढा कल्याणकारी धम्म आहे, एवढा महान धम्म आहे, आणि हा महान धम्म आपल्याला मिळाला तर आपण इथे थांबता कामा नये, आपण लगेच भगवंताकडे गेलो पाहिजे असं त्यांना वाटतंय. सारिपुत्त भंते आणि महामोगलान भंतेच्या मनामध्ये आपल्या गुरुच्या प्रती आदर असतो, सन्मान असतो. कारण अस्वजित भंतेच्या प्रती सुद्धा त्यांच्या मनामध्ये आदर असतो, सन्मान असतो. आणि संजय विलट्टी पुत्तांच्या प्रती सुद्धा त्यांच्या मनामध्ये आदर असतो, सन्मान असतो. तर ते विचार करतात की आपण एक शब्द गुरुला बोलून बघूया. जर गुरुची इच्छा असेल तर गुरु सुद्धा आपल्या सोबत येईल, अन्यथा गुरुची जर इच्छा नसेल तर ते आपल्या सोबत येणार नाही. गुरुकडे जातात आणि गुरुंना सांगतात. गुरु सुद्धा त्यांना जेव्हा पाहतो तर पाहिल्याबरोबर त्यांनाही असं वाटतं की अरे, यांना काहीतरी सत्य सापडलं. तर ते म्हणतात की का, तुम्हाला काही सत्य सापडलं का? तर ते म्हणतात हो, आम्हाला सत्य सापडलं आहे. मग ते म्हणतात की तुम्ही आता जाणार? ते म्हणतात हो, आम्ही श्रमण गौतमाकडे भगवंताकडे जाणार आहोत, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आलं पाहिजे. तर ते म्हणतात की मी काही येऊ शकत नाही. तर ते म्हणतात की भगवान म्हणते असं नका करू तुम्ही, कारण तुम्हाला सुद्धा संधी आहे, तुम्ही सुद्धा दुःखमुक्त होऊ शकता, तुम्ही आमच्या सोबत चला. सारिपुत्त भंते, महामोगलान भंते दोघेही त्यांना खूप विनंती करतात, परंतु ते काही ऐकत नाही. ते असं म्हणतात की या संसारामध्ये ज्ञानी लोकांची संख्या जास्त आहे की मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे? तर ते म्हणतात की मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे. मग ते असा विचार करतात, जेवढे जेवढे ज्ञानी लोक असतील, विद्वान लोक असतील, पंडित लोक असतील, तर ते लोक श्रमण गौतमाकडे जातील, पण मूर्ख लोक तर माझ्याकडेच येतील. मी मूर्ख लोकांचा म्हणजे गुरु बनून राहण्यामध्ये मला आनंद मिळेल, कारण या वयामध्ये आता कोणाचा शिष्य होणं मला काय शोभण्यासारखी गोष्ट नाही, किंवा माझ्या मनाला ती पटण्यासारखी गोष्ट सुद्धा नाही, असं म्हणतात बघा. आणि मग निघून जातात. निघून गेल्यानंतर त्यांच्यासोबत 250 परिवर्जक सुद्धा सोबत निघून जातात, कारण सारिपुत्त भंतेंना आणि महामोगलांना त्यांनी गुरु मानलेलं असते. त्यांच्यासोबतच ते निघून जातात. सर्वच्या सर्व शिष्य गेल्यामुळे एकटा गुरु काय करणार आहे?
म्हणजे सारिपुत्त आणि महामोग्गलायन म्हणजे अर्थात उपतिष्य आणि कोलित जेव्हा संजयच्या आश्रमामध्ये असतात तर त्यांना कधीही कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची कमतरता भासत नाही, कारण यांच्या पारमिता एवढ्या प्रबळ असतात की यांनी प्रवज्या घेतल्यामुळे असंख्य लोक त्या ठिकाणी दान पुण्य करत असतात, असंख्य लोक त्यांची सेवा करत असतात. परंतु सर्वच्या सर्वच लोक गेल्यामुळे बघा त्या गुरुला अत्यंत दुःख होते, कारण कोणीच नाही आहे. 250 शिष्य आपले होते, कारण एक एक शिष्य जमवायला किती वेळ लागते, किती परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते, एका एकाला घडवावं लागतं, एका एकाला बनवावं लागतं, आणि एकाच वेळेस सर्वच्या सर्व 250 शिष्य निघून जातात, हे मात्र त्यांना काही सहन होत नाही. आणि असं म्हटलं आहे की त्यांच्या छातीमध्ये दुखतं आणि गरम रक्ताच्या उकळ्या ते पडतात आणि तिथेच ते मृत्यूला प्राप्त होत असतात. इकडे सारिपुत्त भंते आणि महामोग्गलायन म्हणजे उपतिष्य आणि कोलित भगवंताकडे येतात. भगवंत भिक्खूंना उपदेश करत असतात. दुरूनच जेव्हा ते येतात तर दुरून येत असतानाच भगवंत म्हणतात की भिक्षूंनो बघा ते 2 मित्र येत आहेत, ते दोनही मित्र माझ्या धम्माचे आधारस्तंभ बनणार आहे, माझ्या धम्माचे ते अग्रश्रावक बनणार आहे. आणि असं म्हणता म्हणता ते भगवंताच्या जवळ येतात. जवळ आल्याबरोबर भगवंताला वंदन करतात, प्रणाम करतात आणि म्हणतात की भगवान आम्हाला प्रवज्य द्या, आम्हाला उपसंपदा द्या, यही भिक्कवे, अशा प्रकारचा उच्चार करून भगवंत त्यांची प्रवज्या करत असतात. कारण पूर्वीच्या काळामध्ये असा काही भगवंत विधी करायचे नाही. यही भिक्कवे, भिक्खूंनो या असं म्हटल्याबरोबर त्यांची परिवर्जा आणि उपसंपदा होत असे. मग त्याच्यानंतर भगवंताने, कारण भिक्षू वेगवेगळ्या भागामध्ये राहत होते आणि मग भगवंताने विनय केला, मग प्रवजेचे काही नियम सांगितले, तर ते प्रवजेचे नियम अटी वगैरे शर्ती वगैरे देऊन नंतर मग प्रवज्या उपसंपदा दिली जात असे. परंतु भगवंत मात्र यही भिक्कवे म्हणायचे. भिक्षूंनो या हा धम्म सुव्याख्यात आहे, हा धम्म कल्याणकारी आहे, हिताचा आहे, सुखाचा आहे, सुरुवातीला कल्याणकारक आहे, मध्य कल्याणकारक आहे, अंत कल्याणकारक आहे. शुद्ध ब्रह्मचर्याचे आचरण करून आपल्या जीवनामध्ये निब्बाणगामी अवस्था प्राप्त करा, अशा प्रकारे भगवंत उपदेश द्यायचे आणि ते भिक्षू बनायचे. भिक्षू बनल्याबरोबर असं वाटतं की जसे काय 50-60 वर्षाचे ते महास्थवीर आहे, असं त्यांच्या अंगावरती वस्त्र शोभून दिसत असते. आणि हा प्रसंग घडतो. हा प्रसंग घडल्यानंतर मात्र भिक्षूंच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न होते. भिक्षूंच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते. काय उत्पन्न होतं सर, कल्पना करा बरं तुम्ही. भिक्षूंच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते. बाकीचे भिक्षू असतात ना, कारण तोपर्यंत म्हणजे सारिपुत्त भंते आणि महामोग्गलायन भंते यांची परिवर्जा होण्याच्या पूर्वी 5 परिवर्जकाची प्रवजा होते, त्यानंतर येशची प्रवजा होते, येशच्या 4 मित्रांची प्रवजा होते, त्यांचे 30 ग्रामवासी असतात, त्यात ग्रामवासींची प्रवजा होते. पणाद्याचे पुन्हा 50 मित्र असतात, त्यांची प्रवजा होते. त्याच्यानंतर नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप आणि त्या 3 बंधूची 1000 शिष्य यांची प्रवजा होते. म्हणजे जवळपास एवढे शिष्य असतात. आणि यांच्या नंतर मग सारिपुत्त आणि महामोग्गलायनची प्रवजा होते. तर भिक्षूंच्या मनामध्ये काय प्रश्न उत्पन्न झाला असेल, ही पार्श्वभूमी मी तुम्हाला त्यासाठी सांगितली किंवा तुम्हाला समजावं म्हणून. सारिपुत्त म्हणजे उपतिष्यला आणि कोलितला बघता क्षणी भगवंत काय म्हणाले, हे माझ्या धम्माचे आधारस्तंभ बनणार आहे, हे माझे अग्रश्रावक बनणार आहे. ऐक ना, म्हणजे अग्रश्रावक म्हणजे माझा उजवा हात आणि माझा डावा हात, हे माझ्या धम्माचे अग्रश्रावक बनणार आहेत. हा जो शब्दप्रयोग आहे, हा शब्दप्रयोग मात्र बाकीच्या भिक्खूंना खटकतो. साहजिकच आहे ना. मग त्यांना असं वाटतं, अरे भगवंताने तर तोंड पाहून पद दिलं. सारिपुत्त भंतेंना आणि महामोग्गलायन यांना भगवंताने तोंड पाहून पद दिलं. जर पदच द्यायचं असतं तर पंचवर्गीय परिवर्जकापैकी कोणाला द्यायला पाहिजे होतं, किंवा यशला द्यायला पाहिजे होतं, किंवा यशच्या मित्राला द्यायला पाहिजे होतं, किंवा षडवर्गीय भिक्खूंना द्यायला पाहिजे होतं. बरं त्यांचं सोडा,
नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप हे सुद्धा विद्वान होते, ज्ञानी आहेत, यांना द्यायला पाहिजे होतं, परंतु भगवंताने मात्र तोंड पाहून पद दिले. अशी शंका भिक्खूंच्या मनामध्ये निर्माण झाली. भगवंत भगवंत असतात. भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, काय चर्चा चालली तुमची? सगळा वृत्तांत भिक्षू भगवंताला सांगतात. भगवंत म्हणतात भिक्षूंनो, मी कोणालाही तोंड पाहून पद दिलेले नाही. ज्यांनी जो संकल्प केला होता, ज्यांनी जे अधिष्ठान केलं होतं, त्या अधिष्ठानाला अनुसरून त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. कारण मी कोणाला काहीही दिलेलं नाही. ज्यांनी ज्यांनी जो जो संकल्प केला असतो, तो तो संकल्प त्यांचा पूर्णत्वास जात असतो. मग भगवंत भिक्षू म्हणतात की भगवान, कोणी काय संकल्प केला होता? तर भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, कौंडिन्य अग्रपदाला प्राप्त झाले. कारण भगवंताने दिलेला जो उपदेश आहे, त्या उपदेशाला प्रथम जाणण्याचं ज्ञान जर कोणाला झालं तर ते म्हणजे कौंडिन्याला. बाकीचे होते, वप्प होता, बद्धी होतं, महानाम होते, असूय होते, यांना नाही झालं ज्ञान. बरोबर पहिले कौंडिन्य यांना ते ज्ञान प्राप्त झालं. तर भगवंत म्हणतात की कौंडिन्याने तसा संकल्प केला होता आणि तो संकल्प त्याने केल्यामुळे त्याला ते प्राप्त झालं. मग भिक्षू म्हणतात की भगवान, त्यांनी काय संकल्प केला होता? तर भगवंत त्यांच्या पूर्वजन्माची कथा सांगतात. भगवंत म्हणतात की विपश्य बुद्धांच्या काळामध्ये चुलपाल आणि महापाल नावाचे हे दोन भाऊ असतात. यांच्याकडे विपुल संपत्ती असते, ते अत्यंत धनवान असतात. एकदा हा जो चुलपाल आहे हा शेतावरती जात असतो आणि याचं धान्याचं शेत असते. धान म्हणजे आपलं साळीचं शेत, धानाचं शेत असते. तर धान्याचं शेत असताना हा सहज एक ओंबी ओढून घेतो आणि तो ओंबी ओढून घेतल्यानंतर त्याचा एक दाणा तो काढतो. तुम्ही जर कधी शेतावर जर गेलं असेल समजा, तर कवळं ओंबी जर असेल तर कधी कधी मनुष्य सहज घेतो आणि तोंडामध्ये टाकत असतो. कवळं कवळं छान लागते, गोल लागते, तर तो टाकतो. तर टाकल्याबरोबर त्याला ते एकदम स्वादिष्ट लागते, एकदम गोड लागते त्याला. आणि त्याला असं वाटतं की अरे, हे तर फारच गोड आहे. आणि त्या दाण्याला तो फोडतो. फोडल्यानंतर त्या दाण्यामध्ये पांढरं दुधासारखं पदार्थ असतो. कारण ते पूर्ण पिकलेलं नसते, म्हणजे परिपक्व झालेलं नसते. त्याच्या एक क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की अरे, याचं भोजन आपण भगवंताला दिलं पाहिजे. म्हणजे त्यांनी खाल्ल्याबरोबर त्याला असं आठवते की अरे, या पदार्थापासून भोजन म्हणून आपण भगवंताला दिलं पाहिजे. आणि क्षणात तो असा विचार करतो, संकल्प करतो की मी भगवंताला याचं भोजन देईल. लगे घरी येतो. घरी आल्यानंतर आपल्या भावाला सांगतो की मला अशा अशा प्रकारचं भगवंताला आणि भिक्खू संघाला भोजनदान द्यायचं आहे. भाऊ म्हणतो, तू काय वेडा झाला का? वेडा झाला का? असं दान कोणी दिलं का? आतापर्यंत असं दान कोणी दिलं नाही आणि कोणी देणार सुद्धा नाही. ते धान अत्यंत कवळं आहे आणि या कवळ्या धानामध्ये किती निघणार आहे? आणि तू असं काय करणार त्या धानामधलं? त्याच्यात निघणारच किती आहे? असं दान कोणीही दिलेलं नाही. असं वेड्यासारखं तू करू नको. तर तो चुलपाळ म्हणतो की नाही, मला तर दान द्यायचं आहे, दान मी असंच देणार आहे. तर भाऊ म्हणते की बा, जास्त वाद करण्यात काय अर्थ नाही. का तुला द्यायचं असेल तर तू दे. लगेच तो म्हणतो की बा, ही जी शेती आहे अर्धी तुझी अर्धी माझी. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणजे सर्वच लोक काय चांगल्या कर्मामध्ये सहभागी होतील असंही नाही आहे. कारण मनुष्याचं ते पुण्य असेल तसंही नाही आहे, किंवा मनुष्याला ती गोष्ट समजेलच असंही सुद्धा नाही. त्याच्या भावाला सुद्धा, आणि साहजिक आहे, लोकप्रवाह आहे. लोकप्रवाहामध्ये असं कोणी केलेलं नसते, असं कोणी दिलेलं नसतं. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की मी सुद्धा असं कसं देऊ शकतो, हा कसा देऊ शकतो. तर ते म्हणतो ठीक आहे, तुला जसं वाटेल तसं तू कर, कारण या शेतीचा मालक आता तू आहेस. तुला जसं वाटेल तसं त्याचं तू करू शकतो. तर तो म्हणतो ठीक आहे. असंख्य लोक तो मजुरीने लावत असतो आणि सर्व लोकांना सांगतो की हे सगळ्याच्या सर्व धान काढायचं. त्या धानामधील जो पांढरा गुब्बा आहे तो सर्व बाहेर काढायचा आणि तो पूर्ण गुब्बा तो बाहेर काढत असतो. त्याच्यामध्ये दूध टाकतो, दुधामध्ये ते मिक्स करतो. आणि पूर्वीच्या काळामध्ये
गोड पदार्थ म्हणून शहद टाकत असत. आजही लोक दह्यामध्ये शहद टाकून खातात बघा. तर त्याच्यामध्ये तो शहद टाकत असतो आणि तशा पद्धतीने अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं तो भगवंताला आणि भिक्खू संघाला भोजनदान देत असतो. एवढं कठीण कार्य तो करतो, एवढं कठीण भोजनदान तो देतो. आणि भोजन दिल्यानंतर भंतेना म्हणतो की भंते, भगवान, ज्या सुखाचा तुम्ही अनुभव घेत आहात ते सुख मला सुद्धा प्राप्त हो. भगवान, यदा कदाचित येणाऱ्या काळामध्ये जे काही बुद्ध असतील त्या बुद्धांचं ज्ञान सर्वात अगोदर मला प्राप्त हो, असा मला तुम्ही आशीर्वाद द्या. तर भंते जाणतात, भगवंत जाणतात की याचा संकल्प खरंच पूर्ण होऊ शकतो का. तर ते आपल्या ज्ञानाने जेव्हा जाणतात तर ते पाहतात की हो, सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये हा कौंडिन्य नामक रूपाने जन्मास येऊ शकतो आणि भगवंताने दिलेला उपदेश याला तात्काळ क्षणामध्ये समजू शकतो. तर भंते म्हणतात की तुझा संकल्प पूर्ण हो. तो प्रसन्न चित्ताने कर्म करतो आणि कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी तो शेतावरती जात असतो. कारण कृतज्ञ भाव कोणाचा व्यक्त करेल, तो शेताचा करेल ना, कारण शेतामध्ये धान्य आहे. तर शेतावरती कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी तो जातो. आणि काय आश्चर्याची गोष्ट, जेव्हा तो पाहतो, असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे, तर ते शेत धान्याचं जशाच्या तसं त्याला पाहायला मिळते. अगदी पहिलं होतं तसंच त्याला ते शेत पाहायला मिळते. त्याला एकदम आश्चर्य वाटते. त्याला वाटते, अरे मी तर सर्वच कापलं होतं, हे असं कसं झालं. पण त्याची श्रद्धा असते बुद्धावरती. तो म्हणतो नक्कीच मी केलेल्या दानाचा हा परिपाक आहे, हा विपाक आहे. पुन्हा त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि मग ते शेत, लोक शेत पेरत असतील तर शेत पेरण्याच्या नावाने तो दान करतो. लोक मळणी करत असतील तर मळणी करण्याच्या नावाने तो हे दान करतो. लोक शेत कापत असतील तर कापणीच्या वेळेस ते दान करतो. मळणी करत असतील तर मळणीच्या वेळेस तो दान काप करतो. त्याच्यानंतर त्याचे बांधत असतील जुड्या, त्याच्या वेळेस तो त्या निमित्तानं दान करतो. एकाच धान्यापासून 9 वेळा असं म्हटलं आहे की तो दान पुण्य करत असतो. अनेक ठिकाणी तो दान पुण्य करतो. तर भगवंत असे म्हणतात की भिक्खूंनो, मी तोंड पाहून कुणाला पद दिलेलं नाही. कौंडिन्यांनी जो संकल्प केला होता तो संकल्प त्याचा पूर्ण झालेला आहे. यशने आणि त्यांच्या मित्राने सुद्धा अनेक प्रकारचं दान पुण्य केलं होतं. यश घरातून का गेला होता, कशामुळे गेला होता, यश काय पाहिलं, यश माहित आहे तुम्हाला, काऊन गेला घरातून, काय कारण होतं. यश राजपुत्र होता ना, राजकुमार होता. हजारो महिला त्याला मनोरंजन करण्यासाठी होत्या राजमहालामध्ये. हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी त्या राजमहाल होते. सोन्याची पादात्रणे त्याच्या पायामध्ये होती. जेव्हा तो झोपतो तर झोपल्यानंतर रात्री, मध्यरात्री जेव्हा तो उठतो तर मध्यरात्री उठल्यानंतर जे दृश्य तो पाहतो तर ते दृश्य समशानिक दृश्य त्याला दिसत असते. कारण ज्या स्त्रिया त्याचं मनोरंजन करत असतात तर त्या स्त्रिया विचार करते की ज्यांच्यासाठी आपण मनोरंजन करतोय तो तर आता झोपलेला आहे. मग त्याही जशा अवस्थेमध्ये आहे तशा अवस्थेमध्ये झोपत असतात. मग कुणाच्या मुखातून लाळ गळत असते, कुणाचे केस विखवलेले असतात, ऐक ना, छिन्न विच्छिन्न झाले असतात, कुणाचे वस्त्र इकडे तिकडे गेले असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं दृश्य तो पाहतो आणि तो विचार करतो की अरे, काही क्षणापूर्वी ह्या स्त्रिया एवढ्या सुंदर होत्या, एवढ्या रूपवान होत्या, एवढ्या चांगलं नाचत होत्या, एवढं चांगलं गात होत्या, आणि आता जर या स्त्रियांकडे जर आपण बघितलं तर जसं काही मृत व्यक्ती आहे असा भास मला होत आहे. म्हणजे हा भास त्यांना होत असतो त्या क्षणी. तर असा भास त्यांना का होतो, तर या जन्मामध्ये असं म्हटलं आहे की ते स्मशानामध्ये प्रेत जाळण्याचे काम करत असतात. तर प्रेत जाळण्याचे काम करत असताना एक नवीन तरुण स्त्री मृत्यूला प्राप्त होते आणि तरुण स्त्री मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर ते मित्राला बोलवतात आणि मित्राला बोलवून त्या स्त्रीच्या एका एका अवयवाला ते जाळत असतात. म्हणजे असं बघू 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 ते जाळत असतात.
म्हणजे पूर्ण ते स्त्रीचं शरीर जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत त्याच्याकडे ते पाहत राहतात. आणि मनुष्याला म्हणजे ज्यांना अनित्य संज्ञेचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे शरीर हे अनित्य आहे, एक असं म्हणतो आपण, शरीर अनित्य आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, हे घाणीचं घर आहे, घाणीचं साम्राज्य आहे, ऐक नाही, 9 प्रकारची घाण शरीरामधून, कानातून, नाकातून, तोंडातून सगळी सगळी घाण येते, असा अभ्यास जर करायचा असेल तर त्याला अनित्य संज्ञा असं म्हटलं आहे. तर त्या स्त्रीच्या शरीराला ते पाहतात, जळताना पाहतात, रक्त बाहेर येताना पाहतात, शरीरातून पू बाहेर येताना पाहतात, शरीरातून घाण येताना बाहेर पाहतात, म्हणजे याच्यातून ते अनित्य संज्ञेचा भाव त्यांना प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे संशयानिक दृश्य पाहून सुद्धा त्यांना अनित्य संज्ञेचा भाव उत्पन्न होतो. अरे हे जीवन तर अनित्य आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, आणि तो घरातून निघून जात असतो. त्यांना हे संज्ञेचा अभ्यास झाला म्हणून ते घरामधून निघून गेले असं म्हटलं आहे. त्यांच्या मित्रांना सुद्धा त्यांनी तो संकल्प केला. नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप यांनी सुद्धा तसा संकल्प केला होता. आणि सारीपुत्त भंतेंनी आणि महामोगलन भंतेने सुद्धा तसा संकल्प केला. काय संकल्प केला होता? जेव्हा एका प्रत्येक बुद्धांच्या काळामध्ये, सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये सारीपुत्त भंतेंनी सुद्धा अनंत असीम असं दान पुण्य केलं होतं. जेव्हा भिक्खू संघाची त्यांनी सेवा केली आणि भिक्खू संघाची सेवा केल्यानंतर असं म्हटलं आहे की या संसारामध्ये असं एकही फूल नव्हतं की जे फूल भगवंताची पूजा करत असताना सारीपुत्त भंतेंनी आणलं नव्हतं. महामोगल्यांनी म्हणजे कुलितनी आणि उपदेशांनी आणलं नव्हतं. एवढं महान पुण्य त्याने ते केलं. आणि जेव्हा भगवंताच्या बाजूला, उजव्या बाजूला एक भिक्षू बसलेले असतात, तर भगवंत म्हणतात की हा माझा अग्रश्रावक आहे. ते समोर देशना श्रवण करत असतात. तर देशना श्रवण करत असताना अग्रश्रावकाकडे बघून त्यांच्या मनामध्ये सुद्धा असा भाव येतो की अरे आपण सुद्धा अग्रश्रावकाचा संकल्प केला पाहिजे. आणि भगवंताकडे ते जातात. भगवंताला म्हणतात की भगवान असा संकल्प पूर्ण होऊ शकतो का? तर ते म्हणतात की हो, असा संकल्प पूर्ण होऊ शकतो. तर म्हणतात की भगवान आजपासून मी सप्त महोत्सव करतोय, 7 दिवसापर्यंत भगवान भिक्खू संघाचं मी भोजनाचं निमंत्रण देतो. मी आणि 7 दिवसापर्यंत अत्यंत श्रद्धाभावे भगवंताची बघा ते सेवा करत असतात. असंख्य वेगवेगळ्या प्रकारे जेवढं काही दानपुण्य असेल ते दानपुण्य करतात, भगवंताची पूजा करतात. अत्यंत श्रद्धेने 7 दिवसापर्यंत पूजा केल्यानंतर ते म्हणतात की भगवान मी हे जे कुशल कर्म केलं, हे जे मी पुण्यकर्म केलं, तर या संपूर्ण पुण्यकर्माच्या बलाने, कुशल कर्माच्या बलाने येणाऱ्या काळामध्ये जे काही सम्यक संबुद्ध असतील तर त्यांचा अग्रश्रावक मी बनेल, अशा प्रकारचा मला आशीर्वाद तुम्ही द्या. तेव्हा भगवंत जाणतात की खरोखरी अग्रश्रावक होऊ शकतात का, यांच्या पारमिता तेवढ्या आहे का? तर पारमिता जाणत असताना ते पाहतात की हो, यांच्या पारमिता तेवढ्या आहे. आणि त्यांना म्हणतात की तुझा संकल्प पूर्ण हो. हा क्षणामध्ये याच्या मनामध्ये विचारतो अरे मी तर भगवंताला अग्रश्रावक म्हणलो, पण भगवंताचे अग्रश्रावक तर 2 असतात. मग मी एकाचा संकल्प केला, मग दुसऱ्याचा संकल्प कोणाला करायला पाहिजे? अरे माझा मित्र आहे, माझ्या मित्राकडे मी गेलो पाहिजे, मी त्याचा कल्याण मित्र ठरलो पाहिजे. आणि त्याचा मित्र संसारामध्ये असतो, अनंत त्यांच्याकडे धनसंपत्ती असते. तो त्याच्या मित्राकडे जातो आणि म्हणतो की मित्रा हे बघ, मी अग्रश्रावक बनण्याचा संकल्प केला आहे, तू सुद्धा संकल्प कर आणि भगवंताचा दुसरा अग्रश्रावक बनण्याचा तू संकल्प कर. तर ते म्हणतात की मित्र भगवंताला जाणत नाही, मित्र भगवंताला ओळखत नाही, तर ते सर्व तू माझ्याकडे सोड, मी ते सर्व काही करतो, तू फक्त तशी तयारी कर. आणि पुन्हा हा भगवंताकडे जातो आणि त्यांना म्हणतो की भगवान माझ्या मित्रावर सुद्धा तुम्ही अनुकंपा करावी. भगवान त्याच्या भोजनाचं तुम्ही निमंत्रण स्वीकारावं भिक्खू संघासह. आणि भगवंत स्वीकारतात. त्याच्या राजदरबारामध्ये जेव्हा ते जातात 7 दिवसापर्यंत तो सुद्धा उत्सव करत असतो, दानपुण्य करत असतो. हा जसं जसं सांगतो तसं तसं तो दानपुण्य करतो. मनामध्ये एक क्षणभर सुद्धा किंतु परंतुचा विचार तो आणत नाही. माझा मित्र मला हे सांगत आहे, ते सांगत आहे, असं कर तसं कर म्हणत आहे, असा बिलकुल मनामध्ये विचार उत्पन्न आणत नाही. जसा जसा मित्र सांगेल तसं तसं ते
करत असतो आणि पुन्हा तो म्हणतो की भगवान माझ्या मित्राने भगवंताचा अग्रश्रावक बनण्याचा जे संकल्प केला, अधिष्ठान केलं, तर म्हणते मी सुद्धा त्याच बुद्धाच्या काळामध्ये जे भगवंताचे दुसरे अग्रश्रावक असतील तर त्याचा मी संकल्प करतो, या दान पुण्याच्या बलाने तो माझा संकल्प पूर्णत्वास जाओ. तर भगवंत म्हणतात की ठीक आहे. म्हणजे ते जाणतात, ते पाहतात की खरोखर याची पारमिता तशी आहे का. तर आपल्या ज्ञानाने जाणल्यानंतर ते म्हणतात की हो, येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक समृद्ध असतील तर त्यांचा तो उजवा हात सारीपुत्त बनतील, सारीपुत्त नावाने, आणि डावा हात महामोगल्या नावाने तू बनशील. भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, मी तोंड पाहून कोणाला पद दिलेलं नाही. त्याने तसे संकल्प केले, त्याने तसं अधिष्ठान केलं आणि त्याचे अधिष्ठान, त्यांचे संकल्प तसे होते, त्यामुळे त्यांना ते प्राप्त झालं. भगवंत उपदेश देतात. भगवंताच्या उपदेशामध्ये महामोग्गलयन हे 7व्या दिवशी अरहंत पदाला प्राप्त होत असतात. 8व्या दिवशी सारीपुत्त अरहंत पदाला प्राप्त होत असतात. तर मग कधी कधी प्रश्न पडतो, तिथे सुद्धा प्रश्न पडला की सारीपुत्त म्हणते, महामोग्गलयन म्हणते एवढे विद्वान होते, एवढे ज्ञानी होते, एवढे पंडित होते, तर मग एवढा वेळ का लागला त्यांना, किंवा सारीपुत्त म्हणतेंना महामोग्गलयांपेक्षा जास्त वेळ का लागला. 7 दिवसामध्ये महामोग्गलयन म्हणते अरहंत पदाला प्राप्त होतात. 15 दिवसामध्ये, म्हणजे केवळ प्रवजेच्या 15 दिवसामध्ये सारीपुत्त बनते अरहंत पदाला प्राप्त होतात. तर असं म्हटलं आहे, उदाहरण दिलं, उपमा दिली की एखाद्या मनुष्याला जर प्रवास करायचा असेल तर तो मनुष्य सहज प्रवास करतो, त्याला काय फार तयारी करण्याची गरज नाही. परंतु एखादा राजा जर प्रवास करत असेल तर त्याची तयारी काही सहज होत नाही, त्याला सर्व प्रकारची तयारी करावी लागते. अगदी तशाच प्रकारे श्रावक ज्ञान प्रज्ञा जी सारीपुत्तांची आणि महामोग्गलयांची असते तर ती फार मोठी असते, फार दीर्घ असते, आणि त्यामुळे ते ज्ञान संपादन करण्यासाठी, त्या ज्ञानाची पूर्वतयारी करण्यासाठी त्यांना वेळ लागत असतो. आणि त्यामुळे महामोग्गलयन भन्तेला 7 दिवसाचा आणि सारीपुत्त भन्तेला 15 दिवसाचा कालावधी लागत असतो. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की आपण जे जे काही कर्म करत असतो, आणि म्हणून मी नेहमी माझ्या देशनेमध्ये सांगत असतो की जर तुम्हाला काही संकल्प करायचे असतील, काही अधिष्ठान करायचं असेल, तर एक ध्येय तुम्ही निश्चित करा, एक टार्गेट तुमचं निश्चित करा की माझ्या जीवनामध्ये मी हे जे काही कुशल कर्म करत आहे, एक ग्लासभर तुम्ही पाणी देत असाल, तुम्ही भोजन देत असाल, तुम्ही चिवरदान करत असाल, तुम्ही आर्थिक दान करत असाल, एनिवे जे जे काही तुम्ही दान करत असाल, तर ते दान तुमचं संकल्प पूर्तीसाठी तुम्ही केलं पाहिजे. असं अधिष्ठान केलं पाहिजे, आपण असा संकल्प केला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये हे अधिष्ठान, हे संकल्प मला पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून केलेलं जेवढं काही पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे, या माझ्या संकल्प पूर्तीसाठी मला हे सहाय्यक ठरो, त्याची मला मदत हो, असा संकल्प आपण केला पाहिजे. नाही तर संकल्प विरहित जर आपण दान पुण्य केलं, कुशल कर्म केलं, शील पालन केलं, पुण्य त्याचं होत नाही असं नाही आहे. पुण्य तर होतच, तुम्ही जे जे काही करसाल त्याचं पुण्य होते, पण त्या पुण्याला एक निश्चित ध्येय प्राप्त होत नाही. निश्चित जर ध्येय नसेल, पुण्य करत राहा, जेवढं काय करायचं तेवढं पुण्य करत राहा, परंतु जे ध्येय आहे, आपलं जे टार्गेट आहे, तर ते टार्गेट पूर्ण आपलं होत नाही. आणि त्यामुळे तुम्ही ठरवा की मी जे दान पुण्य करत आहे, मला श्रोतापती फळासाठी हे दान पुण्य आहे का, सकृतागामी फळासाठी आहे की अनागामी फळासाठी आहे की अरहंत फळासाठी आहे, असा संकल्प आपण केला पाहिजे की मी जे जे काही दान पुण्य करत आहे, तर हे दान पुण्य माझ्या या संकल्प पूर्तीसाठी मला हे दान पुण्य सहाय्यक ठरावं, असा संकल्प आपण केला पाहिजे, अधिष्ठान आपण केलं पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये अधिष्ठानाशिवाय, संकल्पाशिवाय आपल्याला काही प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे आपण अधिष्ठान केलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे. कारण यांनी संकल्प केले होते, माता विशाखेचा संकल्प तसाच होता
तिने सुद्धा एका बुद्धाच्या अग्रश्राविकेला बघितलं, महाउपासिकेला, आणि तिने संकल्प केला. तिने तसं दान पुण्य केलं, तिचा संकल्प पूर्ण झाला. अनाथपिंडकाने सुद्धा संकल्प केला, त्याचा संकल्प पूर्ण झाला. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जे जे काही प्राप्त होत असते तो तो संकल्प आपला पूर्णत्वात जात असतो. काहीही संकल्प करा तुम्ही, कोणताही संकल्प, भगवंत म्हणतात की कोणताही संकल्प मनुष्याचा पूर्ण होतो. जर कोणी असं म्हटलं की मला गुंड बनायचं, तर तोही संकल्प पूर्ण होत असते, है की नाही. म्हणजे काही काही लोक म्हणतात की मी डॉन बनलो पाहिजे, है की नाही, मी दादा बनलो पाहिजे, तर तेही संकल्प पूर्ण होतात. हे जे दिसतात ना आपल्याला, हे अशाच मानसिक प्रवृत्तीचे असतात. कोणी म्हणेल की मला सराईत चोर बनायचं आहे, है की नाही, एकदम पटाईत चोर मला बनायचं आहे, तर ते पटाईत चोरच बनत असतात, है की नाही. कोणाला कोणाला असं वाटतं की मला एक नंबर भांडकुदळ बनायचं आहे की नाही, नुसत्या भांडणं झाल्या पाहिजे माझ्या जीवनामध्ये, तर तसे बनत असतात. म्हणजे जो जो संकल्प तुम्ही करसाल तो तो संकल्प बघा पूर्णत्वास जात असतो. दुःखमुक्तीचा संकल्प आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे. मला श्रोतापन्न व्हायचं आहे, मला सकृतागामी व्हायचं आहे, मला अनागामी व्हायचं आहे, मला अनंतपदाला प्राप्त व्हायचं आहे. म्हणजे या 4 मार्गामध्ये आणि या 4 फळामध्ये मला प्रतिष्ठित व्हायचं आहे, असा संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये बघा केला पाहिजे. सकाळी एक छोटासा व्हिडिओ टाकला मी एका संकल्पाच्या संदर्भामध्ये. म्हणजे माझा संकल्प मी ठरवलेला आहे, ऐका, तुम्ही जर व्हिडिओ ऐकला असेल की आपला जो संकल्प आहे जागा घेणे आणि जागेवरती शंटर निर्माण करता करता, पुण्यकर्म करता करता संसारामधून निघून जाणे. जेवढं काही आपल्याच्यानं करणं होतं तेवढं आपलं करणे. पहिलं टार्गेट आहे की जागा घेणे, दुसरं टार्गेट आहे मूर्ती निर्माण करणे, आणि बाकीचं मग हळूहळू हळूहळू आपले जे प्रोजेक्ट आहे. आता जेवढं काही आपलं ध्येय आहे, संकल्प आहे किंवा फिरणं आहे, हे सर्व काही त्याच्यासाठी आहे. आता ताईची तब्येत बरी नव्हती, ताईला मी बघायला गेलो होतो, कारण फोन केला त्यांना येणार आहे म्हणून, तर त्यामुळे बुद्धीची माझी तब्येत बरी नाही म्हणलं ठीक आहे मग जाता येतो तुमच्याकडून. तर मग त्यामध्ये तुम्ही एवढं फिरता, तुम्हाला त्रास होत नाही का बा? म्हणजे बा फिरता, बोलता, ऐक गाडी 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 चालवणं स्वतःच, ऐक परवाचे रीडिंग करणं स्वतःच, अभ्यास करणं स्वतःच, ऐक नाही सर्व इकडे जाणं. मी म्हटलं जर समजा आपण ठरवलं, ऐक नाही, डोक्यावर जर ओझं घेतलं, ओझं जड जरी असेल आणि ओझं हलकं जरी असेल, तर आपल्या निश्चित स्थानापर्यंत ओझं घेऊन जावंच लागणार आहे की. म्हणजे आणि आपण होऊन जर ओझं घेतलं तर मग आपण म्हणू शकत नाही की अरे मला लई ओझं द्या, जरा घेता का तुम्ही, है की. असं काही आपण म्हणू शकत नाही. आपण घेतलेला संकल्प, आपण केलं अधिष्ठान जर आपला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि जगाच्या इतिहासामध्ये असं एकही उदाहरण नाही की मनुष्य प्रयत्न करता करता मेला, असं आहे का? बिलकुल नाही आहे. कारण चांगल्या मार्गाने चांगले प्रयत्न जर केले तर मनुष्याला अपयश कधीही येत नाही. आणि त्यामुळे अनेक लोकांच्या कमेंट आल्या बघा की भंतेजी तुमचा संकल्प खूप चांगला आहे, तुमच्या संकल्पासाठी आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू आणि तुमचा संकल्प पूर्ण हो यासाठी आमच्या मंगलकामना सुद्धा आम्हाला आहे. रोज जर आम्हाला मंगलकामना लोक देत असतील तर संकल्प खाऊन पूर्ण होणार नाही, सांगा बरं. नक्कीच. आणि ते बल असते, आध्यात्मिक बल असते, धम्म बल आपल्यामध्ये असते. आणि त्यामुळे रोज असं ठरवलं वेगवेगळ्या गावामध्ये जायचं. आता उद्या 4 ठिकाणी जाणार आहे, म्हणजे उद्या संडे आहे, संडेचं 4 ठिकाणी ठरवलं, 4 ठिकाणी 4 प्रवचन आहे. जेवढं करता येईल तेवढं करत राहायचं, म्हणजे मनुष्य थकत नाही. जर बल असेल आपल्यामध्ये किंवा चांगलं काम करायचं असेल, बाबासाहेबांनी एवढं केलं, बाबासाहेबांनी एवढे परिश्रम केले, एवढी मेहनत केली, आपण तर 1 अंश सुद्धा करत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी जे परिश्रम केले, जे मेहनत केली, त्याच्यापैकी एक म्हणजे अगदी सुईच्या टोकावर मावेल एवढे सुद्धा आपण प्रयत्न करत नाही. म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मग बाबासाहेब जर एवढं करू शकतात तर आपण एवढं तर करू, ऐक नाही, आपण प्रयत्न करू. प्रयत्न करता करता मनुष्याने आपले संकल्प पूर्ण करता करता जीवन जगलं पाहिजे, कारण त्या जीवनाला अर्थ असतो. नाहीतर मग येतात आणि जातात. येणे आणि जाणे तर संसारामध्ये रोजच सुरू आहे, परंतु काहीतरी आपण केलं पाहिजे, काहीतरी आपलं देणं आहे, आपण दिलं पाहिजे, असा संकल्प बघा आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे.
आणि मनुष्याने जर आपल्या कर्मावर ज्या मनुष्याचा विश्वास असतो, ज्या मनुष्याचा भगवंत असे म्हणतात की कर्मावर ज्या मनुष्याचा विश्वास असतो तो मनुष्य कधी अपयशी होत नाही. कारण चांगल्या कर्मावरती आपला विश्वास आहे, वाईट कर्मावर सुद्धा आपला विश्वास आहे. वाईट कर्म जर आपण करेल तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. चांगलं कर्म जर आपण करेल तर चांगले परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतील. आणि आपण सम्यक मार्गाने आणि सम्यक दृष्टीने जेव्हा मनुष्य काम करत असतो तर त्या मनुष्याला कधीही अपयश येऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपला तो संकल्प आहे. आणि आपण काय असं जास्त काळ म्हणजे जास्त वेट करणारे लोक नाही आहे. म्हणजे माझं वैयक्तिक तसं काम करण्याची शैली आहे की जास्त काळ काय आपण वेट करत नाही. वर्षभरामध्ये टार्गेट पूर्ण झालं पाहिजे, म्हणजे झालंच पाहिजे आणि हे मी करून दाखवणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षीचा वर्षावास तिथे झाला पाहिजे, म्हणजे झालंच पाहिजे. मग त्यासाठी 4 प्रवचन एका दिवशी हो का 8 प्रवचन एका दिवशी हो, मागं हटायचं नाही. वर्षभर मात्र मेहनत करणार आहे, परिश्रम करणार आहे. आणि लोकांचा विश्वास आहे, ऐका लोकांची श्रद्धा आहे, आपल्याला ती गोष्ट माहीत आहे आणि ते सर्व काही सत्य होणार आहे. आणि कारण आपला उद्देश प्रामाणिक आहे. उद्देश जर प्रामाणिक असेल, उद्देश जर शुद्ध असेल, चांगला असेल तर तिथे बघा आपल्याला कधीही अपयश येऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण संकल्प केले पाहिजे. सारीपुत्त भंतेने संकल्प केला, महामोगल भंतेने संकल्प केला, सुजित भंतेने संकल्प केला. आपण संकल्प केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आणि त्यामुळे सकाळी सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगलं की तुम्ही सुद्धा एक अधिष्ठान करा. मी एक संकल्प केला, तुम्ही एक संकल्प करा आणि आपल्या परिवाराकडून या प्रोजेक्टसाठी आपण दान पुण्य करा असं मी संकल्प केला, लोकांना आवाहन केलं. अनेक लोकांचे फोन आले की भंतेजी तुम्ही काय काळजी करू नका, तुमचा संकल्प म्हणजे आमचा संकल्प आहे आणि नक्कीच आम्ही या संकल्पासाठी मदत करू. काहीतरी लोक म्हणजे आमच्या भागामध्ये पण काहीतरी सुरू करा. म्हणजे इथं लोक उद्या आले नंतर मग तिकडं बघू, आहे की नाही. म्हणजे एक एक आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण सुद्धा जे जे ध्येय आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये ठरवलं त्या ध्येयापर्यंत वाटचाल करण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारचं कर्म करावं, कर्म करावं, शील पालन करावं, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा, धम्मश्रवण करावा. आधी जेवढे अधिक पुण्यकर्म कुशल कर्म आपण करू त्या पुण्यकर्मामुळे त्या कुशल कर्मामुळे आपल्याला अत्यंत सुखपूर्वक जीवन जगण्याचा मार्ग प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे आज या उपवास दिनाच्या निमित्ताने आपण जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या पुण्यकर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना आयुष्यभर सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.